18वा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर प्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बिया नल्ला मुथू यांना हा देण्यात आलेला आहे बघा. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्ली NCRच्या आजूबाजूच्या राष्ट्रीय महामार्गाजवळ वनीकरणासाठी झाडे लावण्यासाठी कोणती पद्धत वापरली आहे? तर मियावाकी पद्धत ही वापरण्यात आलेली आहे. जागतिक मानक संस्था, काय प्रश्न आहे बघा, जागतिक मानक संस्था फिशने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा वृद्धी दराचा जो काय अंदाजे किती टक्के ठेवलेला आहे? तर 7.2% इतका ठेवलेला आहे. संयुक्त राष्ट्र एजन्सीने कोणत्या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरवण्यात आलेला आहे? तर सिद्धेश, लक्षात ठेवा, सिद्धेश सकोरे महाराष्ट्र राज्यामधील ते शेतकरी आहेत. अलीकडे कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रम नोंदवलेला आहे? तर साहिल चव्हाण, लक्षात ठेवायचं आहे, साहिल चव्हाण हा आहे. भारताचा आमरस जगामधील 10 सर्वोत्कृष्ट मँगो डिशच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे? तर पहिल्या क्रमांकावरती बघा. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 प्रथमच देशातील मुंबईसह किती शहरांमध्ये सुरू होणार आहे? तर दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि पुणे या शहरांमध्ये चालू होणार आहे. चीनला मागे टाकून कोणता देश हा भारताचा चौथा सर्वात मोठा निर्यात बाजार बनला आहे? तर ब्रिटन. नुकतेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगामधील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केलेला आहे? तर चीनने हे तयार केलेला आहे. 2024 साठी साहित्य अकादमीचा हिंदी भाषेमधील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर केला? तर गौरव पांडे यांना जाहीर केलेला आहे. अलीकडेच एक्स-रे फ्लॅग 2024 हा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव कोणत्या देशामध्ये आयोजित केला होता? तर अमेरिकेमध्ये हा आयोजित केला होता. युरोपियन सेंटर फॉर मीडियम वेदर फोरकास्टने दिलेल्या माहितीनुसार जगभरामध्ये जून महिन्यातील कोणता दिवस हा सर्वात जास्त उष्ण दिवस ठरला आहे? तर 14 जून, लक्षात ठेवायचं आपल्याला, 14 जून. नेक्स्ट बघा, UK आयोजित केलेल्या वार्षिक जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारासाठी किती भारतीय शाळांची निवड झाली? तर 5 शाळांची या ठिकाणी निवड झालेली आहे. नेक्स्ट बघा, अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये सर्पईल प्रजातीतील नवीन मासा आढळलेला आहे? तर ओडिसा राज्यामध्ये बघा हा आढळलेला आहे. अलीकडे कोणत्या कंपनीने AI असिस्टन्स मोबाईल ॲप जेमिनी भारतामध्ये लॉन्च केलं? हे गुगलने लॉन्च केलेलं आहे. नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा ट्रेंट बोल्ट हा कोणत्या देशाचा आहे? तर न्यूझीलंडचा आहे बघा. डावखरा वेगवान गोलंदाज आहे बघा. 2024ला बघा या ठिकाणी शपथ घेतलेली. अटल सेतूचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे बघा 12 जानेवारी 2024ला. कधी? 12 जानेवारी 2024ला केलेलं आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत मित्रांनो? तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विचारले तर एकनाथ शिंदे आहेत. दांडपट्टा हे राज्यशास्त्र घोषित कधी करण्यात आलं? तर 19 फेब्रुवारी 2024ला हे घोषित करण्यात आले बघा. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 हा अशोक सराफ यांना भेटलेला आहे. आणि महाराष्ट्र भूषण 2024 डॉक्टर प्रदीप महाजन, हे दोन्ही पण पॉईंट तुम्ही लिहून ठेवा मित्रांनो. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 अशोक सराफ, 2024 डॉक्टर प्रदीप महाजन. त्याच्यानंतर हे पहिला वनभूषण पुरस्कार आत्राम पवार यांना देण्यात आला आहे. कोणाला? आत्राम पवार यांना पहिला वनभूषण पुरस्कार देण्यात आला आहे मित्रांनो. पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना मिळालेला आहे. ICC T20 वर्ल्ड कप 2024चा विजेता कोण आहे? तर भारत हे बघा, लक्षात ठेवा, T20. त्याच्यानंतर ICC T20 वर्ल्ड कप 2024चा उपविजेता जर विचारला तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी उपविजेता राहिलेला आहे. मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? तर विवेक फणसळकर हे मुंबई पोलीस आयुक्त आहेत. मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त विचारले तर मित्रांनो देवेन भारती. कोण आहेत? पहा, देवेन भारती. दिल्ली पोलीस आयुक्त कोण आहेत? बघा, संजय अरोरा. महाराष्ट्राचे वित्तमंत्री विचारले तर अजित पवार कोण आहेत? बघा, वित्तमंत्री आहेत. राज्य निवडणूक आयुक्त विचारले तर UPS मदान आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, UPS मदान. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला झालेले पेपर्स आणि येणारे जे काही करंट अफेअरचे व्हिडिओ ते तुम्हाला नक्की मिळत जातील. आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार हे मित्रांनो केंद्रीय निवडणूक आयुक्त आहेत बघा. महाराष्ट्राचे ATS प्रमुख, ATS म्हणजे काय? अँटी टेररिस्ट स्क्वॉड, याचे जे काही प्रमुख आहेत ते नवल बजाज हे आहेत.
IPL 2024चा विजेता कोण राहिलेला आहे? तर कोलकाता KKR. लक्षात ठेवा मित्रांनो, KKR ही जी काही टीम आहे शाहरुख खानची, ती कोलकाता नाईट रायडर्स. आणि याचा जो काही कॅप्टन आहे बघा या टीमचा कोण होता? श्रेयस अय्यर होता. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. महिला IPL 2024ची विजेता टीम राहिली बघा RCB. त्यालाच आपण म्हणतो रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. लक्षात ठेवायचं आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. लोकसभेचे सभापती कोण आहेत मित्रांनो? ओम बिर्ला आहेत. विधानसभेचे सभापती कोण आहेत? राहुल नार्वेकर आहेत. सरन्यायाधीश कोण आहेत मित्रांनो? धनंजय चंद्रचूड आहेत मित्रांनो. हे पण लक्षात ठेवायचं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? देवेंद्र उपाध्याय. लक्षात ठेवा देवेंद्र उपाध्याय. 1 मे 2024 रोजी 65वा महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला. 1 मे 2024ला 65वा महाराष्ट्र दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला. योग दिवसाची थीम काय होती? तर स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. लक्षात ठेवा योग दिवसाची थीम काय होती? स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. लाडकी बहीण योजना 21 ते 65 वयोमर्यादा असणाऱ्यांसाठी चालू करण्यात आली. लाडकी बहीण योजना चालू कधी झाली? तर 28 जून 2024ला चालू झालेली. आणि या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. किती? 1500 रुपये. पुढचा प्रश्न आहे बघा, पहिली अंडर वॉटर मेट्रो कोलकाता या ठिकाणी चालू झाली. महाराष्ट्राचे महाधिवक्ता जर विचारले तर बिरेंद्र सराफ मित्रांनो हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत? तर VM कानडे. कोण आहेत? VM कानडे. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक पार पडली. किती? 5 टप्प्यामध्ये जी काही लोकसभा निवडणूक आहे ती पार पडलेली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल हा 4 जून 2024ला लागलेला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? बघा रमेश बैस आहेत. लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर राहुल गांधी आहेत. बघा काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी. ICC T20 वर्ल्ड कप 2024चा मालिकावीर हा पुरस्कार जसप्रीत बुमराहला मिळालेला आहे. फ्रेंच ओपन बघा हा या ठिकाणी चालू घडामोडीसाठी बघा तुम्ही जर पोलीस भरतीच्या पेपरला क्वालिफाय झाले असाल तर लवकरात लवकर बघा चालू घडामोडी घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला GK सुद्धा भेटणार आहे 1 लाइनर रिव्हिजनसाठी. त्याचबरोबर चालू घडामोडीसुद्धा भेटणार आहेत 149 रुपयाला. आपला फोनपे गुगल पे नंबर बघा तुम्ही डायरेक्ट याला 149 रुपये सेंड करू शकता आणि लगेच तुम्हाला ह्या PDF व्हॉट्सअपला ह्याच नंबरला मिळून जातील. किंवा हा जो काही QR कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे. मित्रांनो चालू घडामोडी लवकर घ्या कारण की हा टर्निंग पॉईंट असणार आहे. यावरच बघा आपले प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. बाकी गणित बुद्धिमत्ता हे आपलं सगळं रिव्हिजननुसार चालू असतं परंतु चालू घडामोडी चेंज होत असतात. त्यामुळे लवकरात लवकर बघा 149 रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळून जाणार आहेत. लवकरात लवकर घेऊन टाका. पुढचा आणि कन्फ्यूज व्हायचं नाही आपल्याला. फ्रेंच ओपन 2024चा जो काही पुरुषाचा किताब आहे हा कार्लोस अल्कराज यांना भेटलेला आहे बघा आणि तो खेळाडू स्पेन या देशाचा आहे. त्याच्यानंतर फ्रेंच ओपन 2024 महिला, तर महिलामध्ये इगा स्विटेक पोलंड देशाची खेळाडू आहे बघा इगा स्विटेक हिने जिंकलेला आहे. 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेर या ठिकाणी मित्रांनो पार पडलं. त्याच्यानंतर त्याचे अध्यक्ष होते बघा डॉक्टर रवींद्र शोभणे. लक्षात. 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा फुलगाव पुणे या ठिकाणी झालेली बघा. यामध्ये विजेता राहिलेला आहे बघा सिकंदर शेख हा पैलवान. लक्षात ठेवा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि या ठिकाणी सिकंदर शेख हा या ठिकाणी विजयी झालेला आहे पहा. IPL 2024मध्ये ऑरेंज कॅप मित्रांनो विराट कोहलीने जिंकलेली आहे आणि IPL 2024मध्ये पर्पल कॅप म्हणजे जो विकेट घेतो ती बघा हर्षल पटेलने या ठिकाणी जिंकलेली आहे. नवीन फौजदारी कायदे याची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून करण्यात आली आणि भारताच्या अर्थमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन. महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला किती रुपये देण्यात येणार आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये मित्रांनो 1500 रुपये दर महिन्याला या ठिकाणी मिळणार आहेत. किती? 1500. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 विधानसभेमध्ये कोणी सादर केला? तर अजित पवार यांनी मित्रांनो हा जो काय अर्थसंकल्प आहे 2024-25 लक्षात ठेवा 2024-25 सादर केलेला आहे बघा. महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये महिला उद्योजकासाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली? तर पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना. कोणती योजना बघा? पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना ही चालू करण्यात आलेली. पुढचा प्रश्न आहे पहा. महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा ड्रायव्हिंग केंद्राची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली? तर जो काय अर्थसंकल्प आहे
या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये मित्रांनो स्कुबा ड्रायव्हिंग आणि जे काही पाणबुडी केंद्राची निर्मिती होणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, ICC T20 विश्वचषक 2024 कोणत्या संघाने जिंकला? तर आपल्या भारत संघाने मित्रांनो हा चषक जिंकलेला आहे बघा. आणि मित्रांनो 2024मध्ये जे काही झालेली आवृत्ती होती ती 9वी होती बघा. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आयोजक कोण होतं? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, त्याला आपण ICC म्हणतो. अंतिम सामन्याचं ठिकाण होतं बघा बार्बाडोस. ब्रँड ॲम्बॅसेडर कोण होतं मित्रांनो? तर उसेन बोल्ट, ख्रिस गेल, युवराज सिंग आणि शाहिद आफ्रिदी हे काय बघा ब्रँड ॲम्बॅसेडर होते. भारताने बघा या ठिकाणी विजेता प्राप्त केला म्हणजे भारताने हा कप जिंकलेला आहे 2 वेळा. कर्णधार बघा रोहित शर्मा होता आणि उपविजेता देश राहिला बघा दक्षिण आफ्रिका. त्याचा कॅप्टन कोण होता बघा? एडन मार्क्रम. कोण होता बघा? एडन मार्क्रम. पहिला विजेता बघा कोण होतं? तर भारतच होता. कर्णधार कोण होतं त्यावेळेस? तर MS धोनी होता. प्लेयर ऑफ द मॅच कोण राहिला मित्रांनो? आपण आत्ताच बघितलं. हे 2 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. विराट कोहली आणि प्लेयर ऑफ द सिरीज बघा जसप्रीत बुमराह, हे पण लक्षात ठेवायचं आहे. सर्वात जास्त धावा मित्रांनो रहमानुल्ला गुरबाज अफगाणिस्तानचा हा खेळाडू आहे आणि सर्वाधिक विकेट मित्रांनो फजल हक फारूक अफगाणिस्तानचा आहे. पुढचा प्रश्न यामध्ये साऊथ आफ्रिका आणि भारत दरम्यान मित्रांनो जी काही फायनल झाली होती आणि भारताने या ठिकाणी 7 रनाने मित्रांनो हा जो काही सामना आहे तो जिंकलेला आहे पहा. ICC T20 विश्वचषक 2024 याचा सामना कोणत्या 2 देशादरम्यान झाला? तर भारत आणि दक्षिण आफ्रिका. लक्षात ठेवायचे भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान झालेलं आहे. भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली बघा. तर कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विक्रम मिश्र यांची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली बघा. प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर कपिल देव यांची या ठिकाणी निवड करण्यात आली बघा. महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर शेफाली वर्मा यांनी मित्रांनो महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान म्हणजे डबल सेंचुरी म्हणजे 200 रन करण्याचा विक्रम शेफाली वर्माने केलेला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 29 जूनला मित्रांनो राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा केला जातो. ICC T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त 113 चौकार मारण्याचा जो काही विक्रम आहे हा कोणी केलेला आहे? तर रोहित शर्माने मित्रांनो सगळ्यात जास्त चौके मारलेले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज कुलदीप यादवने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती विकेटचा टप्पा पूर्ण केलेला आहे? तर 200 विकेटचा टप्पा या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. किती? 200 विकेट्स. नुकतेच कोणाला पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर अरुंधती रॉयला पेन पिंटर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. भारतीय क्रिकेट संघाने ICC T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये कितव्यांदा प्रवेश केलेला आहे? तर 3ऱ्यांदा. लक्षात ठेवायचं बघा 3ऱ्यांदा प्रवेश केलेला आहे फायनलमध्ये. आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्राने किती टक्के विकास दर गाठलेला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. 7.6% इतका बघा विकास दर गाठला आहे. आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र राज्याचा संपूर्ण देशामध्ये कितवा क्रमांक आहे? तर 6वा क्रमांक आहे मित्रांनो. कितवा? 6व्या क्रमांकावर आहे. देशामध्ये दरडोई उत्पन्नामध्ये कोणतं राज्य सर्वात प्रथम क्रमांकावरती आहे? तर तेलंगणा हे मित्रांनो सर्वात प्रथम क्रमांकावरती बघा. आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्रात दरडोई उत्पन्नामध्ये कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावरती आहे? तर मुंबई. ऑप्शन क्रमांक नाही या ठिकाणी. तर मुंबई हा जो काही जिल्हा आहे मित्रांनो हा प्रथम क्रमांकावरती आहे. पुढचा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये एक्झरसाइज होपेक्स 2024 हा जो काही सराव आहे हा पार पडला? तर भारत आणि इजिप्त दरम्यान मित्रांनो हा सराव पार पडलेला आहे. 18व्या लोकसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी कोणाची निवड झालेली आहे? तर राहुल गांधी यांची मित्रांनो या ठिकाणी निवड झालेली. कोणाची? राहुल गांधी. 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर जी काही 18वी लोकसभा आहे यामध्ये ओम बिर्ला हे काय झाले आहेत पुन्हा एकदा अध्यक्ष बनलेले आहेत. राज्यसभा सभागृह नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर JP नड्डा. कोणाची? JP नड्डा यांची राज्यसभा सभागृह नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली बघा. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 26 जूनला मित्रांनो जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एका डावामध्ये सर्वाधिक 9 वेळा 4 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर राशिद खान. ऑप्शन नाही या ठिकाणी. तर राशिद खान हे आपलं करेक्ट